कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना थेट आव्हान दिले आहे. आपल्या विरोधात नोटा वाटपाचे व्हिडिओ व्हायरल केल्याच्या आरोपांवरून दळवींनी दानवेंना पुरावे सादर करण्यास सांगितले आहेत. हे व्हिडिओ सत्य असल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईन असे दळवी यांनी स्पष्ट केले आहे. खरं काल त्याने जो आक्षेपार्ह आरोप माझ्यावर त्यांनी केला आणि सगळ्या चॅनलला त्यांनी नोटांची गड्डी असेल, कोणते लाल टी शर्टवाला व्यक्ती आहे आणि मग त्यांनी सांगितलं की आमदारांचं असं कृत्य आहे. त्यांना ओपन चॅलेंज काय दिलेलं आहे की त्यांच्याकडे कुठले जर खरंच पुरावे असतील त्यांनी जनतेसमोर सादर करावेत, त्यातील त्रिवार सत्य पडताळून बघावी. पण एआयच्या माध्यमातून मॉर केलेला जो फोटो टाकून पक्षाची आणि आमची बदनामी करण्याचं कटस्थान उबाटाच्या माध्यमातून दानवे साहेबांनी केले हे आपल्या त्रिवार सदबीत आहे. काल तर त्यांना मी सांगितलं की तुमच्याकडे आज तर पार्ट 2 त्यांनी सांगणार होते, पण पार्ट 2 त्यांचा अजून आलाच नाही आहे आणि आज त्यांनी माझं पत्रक घेऊन थोडंसं घुमजाव केलेलं आहे. आणि माझं आजही त्या मताशी मी ठाम आहे. जर त्याच्यामध्ये अंशतः सत्यता असेल तरी मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, या मताशी मी सहमत आहे. पण आता अंबादास दानवेंना कुठलं काम उरलेलं नाही आहे, कुठलं पक्षात पद नाही आहे, पद पण नाही आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना डोहाळे पडतं असं मला वाटतंय. पक्षामध्ये वेगळी पद निर्माण करण्यासाठी, मातोश्रीला खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे कोणतेही लोकप्रतिनिधी घेऊन अशा पद्धतीने मॉर केलेले फोटो टाकून एक सनसनाटी पसरावी आणि बदनामी करावी हा त्याचा मागचा उद्देश आहे. खरं तर अधिवेशन काळामध्ये विरोधी पक्षाला खूप काम असं आहे. अनेक महाराष्ट्रात प्रश्न आहेत, असे प्रश्नाला बाजूला सोडून वेगळ्याच प्रश्नाकडे जातात. याचा अर्थ असा आहे की राजकारणात त्यांनी प्रगल्भता हरवलेली आहे. असल्यासारखं वाटतं, कारण की तुमचा जो व्हिडिओ तुम्ही जो एक प्रचारादरम्यान व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामधला फोटो वापरून हा व्हिडिओ बनवला आहे. आता आमदार दानवेंना तेवढाच खेळ उरला आहे. लहान पोरांचे जे खेळ आहेत, मॉल कुठलाही फोटो मॉल करून त्याच्या याच्या माध्यमातून दाखवायचं असा हा भातुकलीचा खेळ त्यांनी मांडलेला आहे. त्याच्यामुळे जास्त गांभीर्याने नोटीस दिली आहे. मी तुम्हाला नोटीसचं परत देतो. आम्ही 8 दिवसात नोटीस दिली आहे. याच्यामध्ये त्यांनी जर त्याचा खुलासा योग्य रीतीने त्यांनी जे सांगितलं की आम्ही पार्ट 2 पार्ट 3 जे काय फोटो होतं आम्ही त्याला चॅलेंज दिलं आहे. अंशतः जर त्याच्यामध्ये माझा व्हिडिओमध्ये सहभाग असेल, स्पीचमध्ये किंवा दिसण्यामध्ये, तरी देखील मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. नोटीसमध्ये असं म्हटलंय की पैशाची गड्डी दाखवून जो आरोप माझ्यावरती केला आहे, माझी मानहानी केली, त्या संदर्भात त्यांना इंटिमेशन नोटीस दिली आहे. बा आपण या संदर्भात खुलासा नाही केला 8 दिवसामध्ये तर मानहानीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करा. महेंद्र तुर्वे हा सगळा खेळ जो आहे तो तटकरेंचा आणि तटकरे तुम्हाला राष्ट्रभक्त खरं आहे. मी तुम्हाला आता 1 मिनिट व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ बघा, हा फोटो बघा आणि तो फोटो बघा. दाखवा, थोडं वरती करा, लाव रे वरती करा. हां खाली घ्या, तुम्ही वरती अरे ऐका ना. मतरूपी आशीर्वाद जो आदरणीय तटकरे साहेबांना दिला त्याबद्दल रायगडच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग, रोहा, मुरुड या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं. अतिशय सर्व नेते मंडळींनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं. आमदार नेत्याने मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा हा फोटो आहे, हाच तो व्हिडिओ आहे, हाच फोटो आहे. तो ह्याच्यामध्ये ड्राफ्ट आहे, तुम्ही चेक करू शकता. आता हा फोटो कोणाला होता हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हे फक्त वक्तव्य तटकरे साहेब जेव्हा खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा तेव्हा माझ्या विधानसभा मतदार जनतेचे मी आभार मानलेत. हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. तटकरेंकडून हा व्हिडिओ नक्की ना. बघा आत्ता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जे काय आरोप प्रत्यारोप झाले कदाचित त्या संदर्भात केलेलं कृत्य असं माझं मत. त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. मी फक्त पुरावे काय भेटले तटकरेंनीच हे केलं म्हणून काही मी तुम्हाला फोटो, हा जो फोटो इतर कुठेच नाही आहे, हाच फोटो. प्रत्येक नेत्याचे हजारो फोटो असतात. हाच फोटो कोणी पाठवला, कसा पाठवला? पण हे सोशल मीडियावर तुम्ही अपलोड चौकशीची केलं मागणी होतं केलेली का? आहे. काय नाही, तो त्यांच्याकडे होता फोटो. हा त्यांनी आता मागणी केली आहे चौकशीची. तटकरे स्वतः म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी या गोष्टी चौकशी करावी, तपास करावा. या सगळ्या चांगली गोष्ट आहे त्यांनी मागणी केली असेल या संदर्भातली, तर अतिशय अंदाजी नक्की गोष्ट आहे. हे वॉर का सर क्रिएट झालं? कारण तुम्ही विधानसभेत, लोकसभेत त्यांचं हे केलं होतं, जिंकवलं. हा वॉर का? आणि भविष्यात देखील हा वॉर वाढू शकतो ना पुढे? बघा असं आहे की आम्हा बरेचसे असेल, महेंद्र तुर्वे असेल, मी असेल, वाद पालकमंत्री असेल, ह्या सगळ्या गोष्टी
तटकरे साहेबाला फक्त आपल्या घरातच सगळं पाहिजे असतं. आत्तापर्यंत महाराष्ट्र राजकारणामध्ये आपण सगळे केलेले कृत्य बघितलेले आहेत आणि ते राजकारणाचे महान संत आहेत तटकरे, त्याच्याविषयी काय अधिक जास्त बोलणार. आता भेटणार मी मुख्यमंत्री महोदय भेटणार, माझे नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार, माझे पक्षातले वरिष्ठ नेते आहेत त्यांना सगळे भेटणार, जी घडलेली जी हकीकत सगळे सांगणार. अंबादास दानवेंना नाही अंबादास दानवेंना नोटीस दिली आहे, बाकी आधी कोणाला देणार नाही आहे. त्यांच्यातनं जे काय सत्य बाहेर येईल त्यानंतर तपासामध्ये तटकरेंचं नाव पुढे आलं, शिवसेनेची भूमिका काय असेल आणि रायगडमधल्या आमदारांची नेमकी भूमिका काय असेल? संघर्ष आमचा कायमच त्यांच्याबरोबरच आहे, कारण चुकीच्या याची बाजू आम्ही कधीच धावून धरत नाही. जे असत्य असेल त्याविरुद्ध लढणार. पालकमंत्री पदाचा हा वाद आता विकोपाला नाही रायगडचा पालकमंत्री वाद मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेऊन ठरतील, त्याविषयी आम्ही कायम आहोत, तर त्याच्यातला कुठलाही आता वादविवाद नाही आहे. पण एखाद्याला आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीने षडयंत्र रचणं हे एका उच्चस्तरीय नेत्यांना शोभनीय निश्चित नाही आहे.